नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो आहे. मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टीच्या मुलांनी आणि इतर जे जनझेड आहेत या मुलांनी जे सध्या आंदोलन केलं आणि त्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांनी ज्या पद्धतीने सरकारला धारेवर धरलं की ते संसदेतच आले नाहीत, गृहमंत्री आणि प्राईम मिनिस्टर, याच्या संदर्भात आणि त्यानंतर जी घटना घडली, आता लॉ युनिव्हर्सिटीच्या मुलांनी चीफ जस्टिस ऑफ इंडियांना सांगितलं की हे आम्हाला नको आहेत आमच्या डिग्रीचे जे समारंभ असतो त्याला. त्यानंतर हा जो बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मनन मिश्रा म्हणून जो चेअरमन आहे त्यांनी त्याच्या विरोधामध्ये आदेश दिला आणि मग तो आदेश परत घेतला आणि मग माफी मागितली त्या मुलांची. मग चीफ जस्टिस ऑफ इंडियाने त्या मनन शर्माला झापलं की तुझा काय संबंध आहे याच्यामध्ये, हे मी मुलांच्या आणि माझ्यामधला संबंध आहे, मी बघून घेईल. अँड दे हॅव राईट टू प्रोटेस्ट, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे. हे चीफ जस्टिस जे आहेत सूर्यकांतजी, ह्यांनीच कॉकरोच जनता पार्टीचा जन्माला घातलेलं आहे. त्यांच्याच कॉकरोच शब्दामुळे ते सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि त्यांनीच म्हटलं होतं ह्या मारल्यानंतर 20 जुलैला जी मारहाण झाली मुलींना गलिच्छ पद्धतीने तिथल्या मुंबईच्या पोलिसांनी मारलं, पेलेट गन फायर करण्यात आल्या, याची व्हिडिओ बघायला वेळ नाही असं स्टेटमेंट त्यांचं आलं होतं. त्यांनी ते नंतर नाकारलं. पण हे चीफ जस्टिस म्हणत आहेत की मुलांना अधिकार आहे आणि मी त्यांचं बघेल, तुम्ही मध्ये इंटरफेअर करू नका. मला विचार आला की किती छान झालं आहे देशामध्ये. 6 महिन्यापूर्वी माझ्या विरोधात मुंबई पोलिसामध्ये एक केस आली आणि मी तुलना करू लागलो की अरे आपल्याविरुद्ध केस झाली, आपण सोशल मीडियावर त्यावेळेला एक पॉलिटिकल सपोर्टर्स, अंधभक्त, 40 पैशावाले ट्रोल यांना प्रश्न उपस्थित केला की बाबांनो, हा जो मुद्दा उपस्थित झाला आहे, एप्स्टीन फाईल, सुब्रमण्यम स्वामी, कपिल मिश्रा काय काय सांगतोय, आणि त्याच्यानंतर म्हणजे या सगळ्या मॅटरनंतर मधु किशोर नावाच्या एक कट्टर हिंदुत्ववादी लेडी आहे. ही म्हणजे RSS काय हिंदुत्ववादी असेल एवढं कट्टर, त्याच्यापेक्षा जास्त कट्टर दिसते. तुम्ही त्या लेडीचे व्हिडिओ बघा, फार स्मार्ट आणि हुशार बाई आहे. तर त्यांनी तर सविस्तर हे सगळं मांडलं काय काय आहे आणि मी त्याबद्दलच प्रश्न उपस्थित केला. माझी भाषा कडक आहे, परंतु मी त्यात काही वल्गर काही बोललो नाही. कडक भाषेत विचारलं की याच्यावर तुम्ही गप्प का. डिसेंबरमधली पोस्ट होती आणि तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुमच्यातल्या अनेकांना माहीत असेल की माझा महाराष्ट्र सरकारशी, महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांशी कोविड दरम्यान संपर्क आला, पोलिसांशी संपर्क आला, म्हणजे सकारात्मक पद्धतीने. त्यामुळे जर माझ्यावर जर FIR झाली मुंबईमध्ये तर मला कळवायला पाहिजे होतं. माझं घर कुठे आहे, मी UK कुठे आहे, माझ्या पासपोर्टच्या नोंदी सगळ्या आहेत महाराष्ट्र सरकारकडे, पोलिसांकडे, प्रशासनाकडे. म्हणजे मला इथपर्यंत कळलं की माझ्याविषयीची चौकशी तिथल्या भाजपच्या लोकांना वगैरे विचारलं जात होतं. डॉक्टर केव्हा येत आहेत, माझ्या घरी तिकडे लोकांना विचारलं जात होतं डॉक्टर साहेब केव्हा येत आहेत वगैरे. पण मला मात्र कळवलं नाही की तुझ्या विरोधात FIR आहे आणि तू ये मुंबई पोलिसामध्ये. असं न करता मी जेव्हा जानेवारीत तिथे आलो काही आठवड्यांनी, म्हणजे अगदी 2-3 आठवड्यानंतर, तर मला मुंबईच्या एअरपोर्टवर अडवलं आणि तिथून मला सांगितलं की तुझ्या विरोधात LOC लावलेलं आहे. तर मला हे LOC माहीतच नव्हतं. लुक आउट सर्क्युलर, म्हणजे मोठे मोठे अतिरेकी, फ्रॉड करणारे लोक, हे माल्ल्या, ललित मोदी बरं का, यांना अडकवण्यासाठी जे लावलं पाहिजे ते त्यांना लावलं नाही, मला लावलं. का तर फेसबुकवर मी एक पॉलिटिकल प्रश्न विचारला म्हणून. मग मला एअरपोर्टवरून क्राईम ब्रांच युनिट 3ला तिथे नेलं आणि तिथे त्यांनी फेसबुक पोस्ट दाखवली. तर मला म्हणजे गंमत वाटली की अरे तुम्ही एक उंदीर मारण्यासाठी रणगाडे आणि फायटर प्लेन घेऊन आले, ते काय लावलं आहे तुम्ही मुंबई क्राईम ब्रांचचे लोक आहात. यू यूज टू बी गेट कम्पेअर्ड विथ लंडन स्कॉटलंड यार्ड, आणि तुम्ही करता काय. म्हणजे तिथे मी प्रश्न उपस्थित केला. त्या पोलीस अधिकाऱ्यांनाही पटेना ते म्हणे सर आता तुम्ही समजून घ्या, आम्हाला तुम्ही माहीत आहात, वी नो तुम्ही असं काम केलेलं आहे वगैरे. त्यांनी प्रश्न वगैरे विचारले, मी गेलो. त्यांना मी रिक्वेस्ट केली की मी 19 तारखेला परत जातो आहे, माझं प्लीज जे काय असेल ते आवरा, आणि माझी तुम्ही ती LOC वगैरे लावली ती प्रोसेस त्यांनी केली. माझ्यासमोर माझा फोटो केलं. ते म्हणे सर आम्ही पाठवतो आणि रिव्हर्सल ते होऊन जाईल, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम, पण तुम्ही 19ला चालले तर 16ला परत या म्हणे. आम्हाला अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मी अजून प्रश्नांचे उत्तर द्यायला तिथे गेलो वकिलाबरोबर.
माझा वकील म्हणला की आम्हाला DGला भेटायचं, मला कमिशनरला भेटायचं, आम्हाला डेप्युटी कमिशनर, जॉईंट कमिशनर कोणाला तरी भेटायचं, कारण ही केस तुम्ही चुकीची लावलेली आहे. ही FIR कारण नसताना ही FIR माझ्या रेकॉर्डला लागते आहे, ही तुम्ही परत घ्या, कारण ही केस चालणारच नाही म्हणे. तर माझ्या वकिलाचा आणि माझंही म्हणणं असं आहे की मला जे सेक्शन लावलं आहे 353(2) हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने क्लिअर केलेलं आहे की हे सेक्शन लावताना 2 कम्युनिटीज असल्या पाहिजेत आणि त्या 2 कम्युनिटीजमध्ये वाद निर्माण करणारं, द्वेष पसरवणारं अशी काहीतरी मी वक्तव्य केलेलं पाहिजे, स्टेटमेंट केलेलं पाहिजे, ॲक्टिव्हिटी केली पाहिजे, तेव्हा हे लागू होईल. माझ्या पोस्टमध्ये मी अंधभक्त आणि 40 पैशाचे जे ट्रोल आहेत यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही ह्या मुद्द्यावर गप्प का बसलाय, बोलत का नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की तो एक ग्रुप आहे, ती कम्युनिटी आहे आणि यांना उकसवल्यामुळे त्यांचे जे मोदीजींचे जे समर्थक नाही आहेत ती दुसरी कम्युनिटी नाराज होईल आणि त्या दोघांमध्ये मग दंगे होतील आणि वाद होईल, असं वैमनस्य मी निर्माण केलं. तर खरं म्हणजे कम्युनिटीच्या डेफिनेशनमध्ये एखाद्या राजकीय नेत्याचे समर्थक बसतात का याच्यावर हायकोर्टात चर्चा झाली माझ्या केसमध्ये. माझे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की अशा आपण जर यांना कम्युनिटी म्हणायला लागलो तर हे असं म्हणजे कॅन ऑफ वर्म्स म्हणतात की तुम्ही असे कॅन ऑफ वर्म्स ओपन करता आहात बा, म्हणजे कोणीही म्हणेल की आम्ही कम्युनिटी आहोत आणि ते दुसरी कम्युनिटी आहेत. आणि तसं असलं तरी माझ्या पोस्टमध्ये 2 कम्युनिटींनी भांडावं असं मी काहीच म्हटलं नाही आहे. हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं. ते कुठले अधिकारी आम्हाला भेटायला तयार नव्हते. शेवटी डेप्युटी कमिशनर भेटले, त्यांना समजलं. ते म्हणले की तुम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर लिहून द्या, आम्ही हे पॉझिटिव्हली कन्सिडर करतो. म्हणजे काय तर FIR परत घ्यायची, FIR ती काढून टाकायची. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, सर परवा माझं जायचं आहे, तुम्ही ते LOCची प्रोसेस, ते म्हणे आय एम डुईंग इट, यू डोंट नीड टू वरी, असं मला ते स्पष्ट बोलले. आणि 19 तारखेला मी विमानतळावर गेलो तर मला अडवलं. मग कोर्टात गेलो. कोर्टात मी आपला भोळा, मला काही माहिती नव्हती. मला असं वाटलं की अर्णव गोस्वामीसारख्या लोकांना, प्रसिद्ध लोकांना जसं रात्रीच्या वेळेला त्यांचे ह्युमन राईट, लिबर्टी वगैरेसाठी ताबडतोब रिलीज केलं जातं आणि केस पुढे कंटिन्यू होते. मला वाटलं की फेसबुक पोस्ट आहे, मलाही तसंच हायकोर्टातनं मिळेल की ही फेसबुक पोस्ट आहे, याचा राईट टू लिबर्टी आहे, आर्टिकल 21, ही नीड्स टू गो, राईट टू लाईव्हलीहूड. कारण मी काय असं काय कोणाचा खून, दंगा वगैरे काहीच केलं नाही, माझी पार्श्वभूमी क्राईमची नाही. बट आय वॉज रॉंग, मी टू मच एक्सपेक्ट केलं. मला 3.5 महिन्यानंतर कोर्टाने म्हणलं की राईट टू लाईव्हलीहूड आहे, लेट हिम गो. आणि मग ते LOCमध्ये चेंज करून मला येता आलं. पण त्या 3.5 महिन्यामध्ये मी 15 वेळा मुंबईच्या पोलिसांना, कमिशनर वगैरे सगळ्यांना, इन्क्लुडिंग महाराष्ट्राचे गृहमंत्री जे लॉयर आहेत फडणवीस साहेब, यांनासुद्धा मी ईमेल केला की बाबांनो तुम्हाला काय चौकशी करायची करून टाका, मी इथे असेपर्यंत. कारण कोर्टाने एकदा LOC काढली की मला गेल्यानंतर परत तिकडे बोलवू नका, कारण माझा जॉब ऑलरेडी आता इथे इतका लॉस होतो आहे. माझं 50-60 लाखाचं नुकसान झालेलं आहे, लिगल फीज आणि जॉब असं सगळं मिळून. पण त्या 3.5 महिन्यामध्ये मला त्यांनी नंतर कधीही बोलवलं नाही. आणि इथे 12 मेला मी इथे आलो आणि 15 मेच्या दिवशी मला ईमेल केला की तुम्ही 15 दिवसात मुंबई पोलीस स्टेशनला, क्राईम ब्रांचला या आणि इथे इंट्रोगेशनला या. याला काय म्हणायचं. मग माझ्या असं लक्षात आलं, मला कळलं की बाबा तू फेसबुकवर इकडे तिकडे BBC याला त्याला रवींद्र पोखरकरांना इंटरव्ह्यू दिला आणि म्हणून ते सगळं ओढवून घेतलं. मग मी त्याला रिक्वेस्ट केली की आता माझा इथे जॉब 4 महिने मी नव्हतो, माझी आर्थिक टंचाई आलेली, त्यात अजून मुंबईची ट्रिप करायची. मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर काय विचारायचं ते विचारा, आय विल सबमिट ऑल माय आन्सर्स. आणि त्यानंतर मी त्यांना परत रिमाइंडर महिन्याभराने केला की तुम्ही माझं घेत का नाही आहे, नुसतीच फक्त नोटीस पाठवून दिली. मग अजून त्यांनी परत नोटीस पाठवली आणि आता 23 तारखेला परत ये म्हणतायत मुंबईला, आणि तुझा मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन ये, जे काय असेल ते. आता खरं त्याविषयी हायकोर्टात सविस्तर बोलणं झालेलं आहे की मोबाईल लॅपटॉपची का गरज नाही आहे आणि ते का मी देऊ शकत नाही, याचं सगळं त्यांना आमच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. तरी पण ते असे मागे लागलेले आहेत. तर याचा मी विचार करतो आहे की आता हे जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं किंवा देशभर आंदोलन झालं, याच्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, BJP, RSS, हे अधिकारी, इवन कोर्ट वगैरे ह्यासारख्या यंत्रणांनासुद्धा, ED, CBI, मुलांनी अत्यंत गलिच्छ शिव्या दिल्या. हे एकतर मुलींच्या तोंडून ह्या शिव्या ऐकल्या, नीम का पत्ता कडवा है, नरेंद्र मोदी अमुक अमुक आहे, म्हणजे मला बोलता पण येणार नाही या व्हिडिओवर. आणि याच्यापेक्षा गलिच्छ
अमित शहांना तडीपार संसदेत बोललं गेलं. संसदेच्या प्रांगणात 56 इंच का छोटा बंदर, बाल नरेंद्र हे कोणाला बोललं गेलं हे सगळ्यांना माहीत आहे. तरीसुद्धा याच्यावर सुरुवातीला काही लोकांना पोलिसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. मग राहुल गांधींनी आणि कॉक्रोचवाल्यांनी बटन दाबलं. मग पोलिसांनी हा सगळा त्रास बंद केला. जेव्हा अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि सरकारवर प्रेशर आला, आंदोलनाची परत धमकी दिली कॉक्रोचने, तेव्हा हे सगळं त्यांनी बंद केलं. 1 करोडच्या वर या पोस्ट असणार आहेत. मोदी शहांना शिव्या देणाऱ्या, भाजपला शिव्या देणाऱ्या, पर्सनल अटॅक, नावं घेऊन अटॅक. ते म्हणतात तसं त्यांच्या आईच्या शिवीची कुठली पोस्ट मी पाहिली नाही, पण त्यांना पर्सनली शिव्या दिल्या गेलेल्या आहेत. मला प्रश्न पडतो की माझ्या फेसबुक पोस्टवर एक जेन्युन मी प्रश्न केला आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मॅटर आहे, एप्स्टीन फाईल्स हे ते. ह्याच्यावर एक भाजपच्या कार्यकर्त्याचं मन दुखावतं. तो पोलिसात केस करतो. पोलिसांना ते 2 समूहांमध्ये वाद लावणारी पोस्ट वाटते आणि मग कोर्ट मला 3.5 महिने तिथे थांबवल्यानंतर मग मला सोडतं. तारीख पे तारीख, खूप तारीख पे तारीख झाल्या माझ्या कोर्टामध्ये. आता हे मी कधीतरी नंतर बोलेन. आत्ता ह्या मुलांचं काय? ह्या मुलांनी इतक्या गलिच्छ भाषेमध्ये बोलले आहेत. 1 करोड यांच्यावर केसेस करणार का? नाही. आता कुठल्या समूहांमध्ये वाद नाही होते का? आता मुंबई पोलिसांना या पोस्ट दिसत नाही आहेत. मी UK केलेली पोस्ट दिसली त्यांना, भाजपच्या IT सेलला. आणि मग UK मी तिथे आल्यानंतर मला ते पकडतात. आत्ता नाही दिसत आहे त्यांना. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला नाही दिसत आहे, गृह खात्याला काहीच नाही दिसत आहे की मोदी शहांविषयी काय काय बोललं जातं आहे. डिफेमेटरी कंटेंट, यांचे काही आंतरराष्ट्रीय संबंध माझ्या जशा केसमध्ये सबमिट केलं आहे त्यांनी, मुंबई पोलिसांनी, की याच्या आंतरराष्ट्रीय नेक्सस ऑपरेटर्स आम्ही चेक करतो. ह्या मुलांचे नाही कोणाचे चेक करत आहेत. 56 इंच का छोटा बंदर, कोणी तडीपार म्हणतं आहे, कोणी शिव्या देतं आहे काय काय बोलून, निमका पत्ता कडवा आणि काय काय म्हणतायत. ह्यांचं काहीच नाही. ह्याचं कारण असं आहे की आता जनमताचा रेटा झालेला आहे, जन आंदोलन झालेलं आहे आणि अशी मानेपर्यंत ते आलेलं आहे, नाकापर्यंत पाणी आलेलं आहे. मोदी शहा यांच्या सत्ता जायची भीती आलेली आहे. त्यामुळे हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे जज जे कॉक्रोच म्हणत होते, वेळ नाही म्हणत होते, ते आता म्हणत आहेत की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. हे बार काउन्सिल ऑफ इंडिया जो आदेश देतो आहे की यांचं कोणाचं रजिस्ट्रेशन करू नका, डिग्री, जे मुलं म्हणत आहेत की आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे जज आहेत, चीफ जस्टिस, हे डिग्रीसाठी नको आहेत, सूर्यकांतजी नको आहेत, त्याबद्दल तो ऑर्डर इश्यू करतो. मनन शर्मा म्हणून BJPचा लीडर आहे, तो बार काउन्सिल ऑफ इंडियाचा चेअरमन, तो ऑर्डर इश्यू करतो की यांना कोणालाही रजिस्टर करू नका, यांना प्रॅक्टिस नाही करता आली पाहिजे. आणि मग जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी परत बटन दाबते तेव्हा तो ऑर्डर परत घेतो, माफी मागतो, अपोलॉजीज करतो. आणि सूर्यकांतजी म्हणतात की हे आमच्यातलं मॅटर आहे, स्टुडंट्स आणि आमच्यातलं, बार काउन्सिल ऑफ इंडियाचा मध्ये नाक खुपसायची काय गरज आहे. म्हणजे इथपर्यंत यंत्रणा लोकशाहीच्या हितामध्ये बोलायला लागलेल्या आहेत. पोलीस लोकशाहीच्या हितामध्ये बोलायला लागले आहेत आणि राजकीय पक्ष, भाजप, सत्ताधारी गप्प बसले आहेत. कारण आता त्यांच्या सत्तेवर आलेलं आहे. त्यांचा जो वोटर ग्रुप आहे तो डिस्प्लेस झालेला आहे. ते मुलं जे आहेत त्यांचे आईवडील भाजपचे वोटर्स आहेत, ते डिस्प्लेस होत आहेत. त्यांच्या समर्थकांचे मुलं मोदींना आणि शहांना शिवाय देत आहेत. त्यामुळे हा जो जनमताचा आंदोलनाचा हा जो आक्रोश निर्माण झाला आहे, याला सगळे घाबरले आहेत आणि मग यंत्रणा ठीक काम करायला लागल्या आहेत. 6 महिन्यापूर्वी असं नव्हतं मित्रांनो. त्यावेळेला कुणाल कामरावर केस झाली, मुक्ता कदमवर केस झाली, रविराज साबळेवर केस झाली, निरंजन टकलेंवर, राजू परुळेकरांवर, विकास लवांडेंवर, जो बोलेल, नितेश कराळे सर, जो बोलेल त्याच्यावर केस त्यावेळेला. कारण हे इक्का-दुक्का बोलत होते. आता लाखो करोडो बोलत आहेत. म्हणून जनतेचा रेटा, जनतेचा आवाज महत्त्वाचा आहे लोकशाहीमध्ये. लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधींच्या आंदोलनाची आठवण झाली. छोटे छोटे आंदोलनं चालू होते, त्याला ब्रिटिश सरकार दडपून टाकत होतं, जेलमध्ये टाकत होतं. 1942ला जेव्हा अख्खा देश आंदोलनासाठी उतरला, त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारला कळलं की आता गादी सोडावी लागणार आहे, खुर्ची सोडावी लागणार आहे. आणि मग त्याचा हळूहळू पर्यावसान याच्यात झालं की 1947ला त्यांनी सत्ता सोडली आणि भारतीयांना दिली. आपल्यालाही आपलं लोकतंत्र वाचवायचं असेल तर आवाज उठवावा लागेल.
आणि सगळ्यांना आवाज उठावा लागेल. 1-2 लोकांना नाही, सगळ्यांना जागृत व्हावं लागेल. तेव्हाच तानाशहा त्यांच्या पायाखालची वाळू घसरते आणि मग यंत्रणा देखील लोकशाही पद्धतीने काम करू लागतात. म्हणून बोलत राहा, कोणीही गप्प बसू नका, बोलत राहा. म्हणून मी सगळे जे आपले महाराष्ट्रातले आणि देशातले जे सगळे मुक्तापासून ते निरंजनजी, राजू परुळेकर यांच्या सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही हिरो आहात सगळे. तुम्ही इतिहास घडवत आहात आणि जेव्हा हे सगळी तानाशाही संपेल आणि लोकतंत्र पुन्हा बहाल होईल, तेव्हा तुमची प्रत्येकाची नोंद हिरो म्हणून घेतली जाईल. हा स्वातंत्र्य लढा आहे. आपण लढत राहू. जय हिंद, जय संविधान.